हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आपणास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणगाव वेताळ येथील शिक्षक आदरणीय श्री अर्जुन रणसिंग सर बुद्धिमत्ता या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. तर मी आदरणीय रणसिंग सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आपला जो विषय सध्या चालू आहे तो आहे बुद्धिमत्ता. या विषयातील आजची आपली बहुतेक 4थी तासिका आहे. काल मांडके सरांनी वर्गीकरण या घटकावर संख्यांचं वर्गीकरण कसं करायचं या घटकावर आपल्याला उपघटकावर तासिका घेतलेली आहे. आज आपण त्यापुढील घटकावर तासिका सुरू करणार आहोत, तो म्हणजे संख्यांचा क्रम ओळखणे. या घटकातील पहिला उपघटक आहे तो म्हणजे संख्यामाला. त्यालाच आपण संख्या मालिका असे म्हणतो. संख्यामाला किंवा संख्या मालिका या उपघटकामध्ये आपण बघू शकतो या प्रकारात एका विशिष्ट क्रमाने संख्यामध्ये बदल होत गेलेला असतो. विशिष्ट क्रमाने बदल होत गेलेल्या संख्या दिलेल्या असतात. आपल्याला तो बदल लक्षात घेऊन विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. आता या संख्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, आपल्याला माहिती आहे. 3री मध्ये किंवा 4थीला आता तुम्हाला या संख्यांची पुन्हा उजळणी होणारच आहे. यामध्ये समसंख्या असतात, विषम संख्या असतात, किंवा मूळ संख्या असतात, संयुक्त संख्या असतात, त्याच पद्धतीने वर्ग संख्या असतात, वर्गमूळ संख्या असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या दिलेल्या असतात आणि या संख्यांचा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा असतो. हा क्रम लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये काय संबंध आलेला आहे तो संबंध लक्षात आला पाहिजे, तो ओळखता आला पाहिजे. आणि हा जो संबंध दिलेला असतो तो एका विशिष्ट क्रमाने दिलेला असतो किंवा एका विशिष्ट सूत्राने तो बांधलेला असतो. आणि तो क्रम लक्षात आल्यानंतर आपल्याला उत्तर शोधणं सहज साध्य होतं. त्यासाठी आपल्याला या घटकासाठी काही बेसिक कन्सेप्ट म्हणजे काही बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. त्यांची वारंवार आपण उजळणी केली पाहिजे. त्या संख्या आपण नीट व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. समसंख्या कोणाला म्हणायचं, विषम संख्या कोणाला म्हणायचं, त्याचबरोबर मूळ संख्या कोणत्या, संयुक्त संख्या कोणत्या, वर्ग संख्या कोणत्या, त्यांचं वर्गमूळ, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. आता समसंख्या आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्यांना आपण समसंख्या म्हणतो, बरोबर. त्याचबरोबर 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक ज्या संख्यांच्या एकक स्थानी असतो त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. त्याच पद्धतीने 1 ते 100 मध्ये आपल्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13 या क्रमाने त्या संख्या आपण पाठ करून ठेवल्या पाहिजे. जर आपल्याला या बेसिक गोष्टी आल्या तरच आपल्याला हा संख्यामाला किंवा या बुद्धिमत्तेतील या संख्येवर आधारित कोणतेही प्रश्न येऊ द्या, ते प्रश्न आपल्याला सहज सोडवता येईल. त्याच पद्धतीने वर्ग संख्या म्हणजे दिलेल्या संख्येचा वर्ग काढणे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. वर्ग काढणे म्हणजे काय, त्याच अंकाला त्याच अंकाने गुणणे. वर्ग संख्या काढता आल्या पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर वर्गमूळ. एखाद्या वेळेस आपल्याला वर्ग न देता वर्ग संख्या देऊन त्या वर्ग संख्येचा आपल्याला वर्गमूळ त्या ठिकाणी शोधायचं असतं. उदाहरणार्थ 64 ही वर्ग संख्या आहे, मग त्या वर्ग संख्येचं वर्गमूळ किती, 8. त्याचबरोबर 9 ही वर्ग संख्या आहे, त्या संख्येचं वर्गमूळ 3. हे आपल्याला गोष्टी कळायला पाहिजेत. या बेसिक गोष्टी कळल्यानंतर आपल्याला हा घटक किंवा या घटकावर कोणताही प्रश्न आला तरी तो प्रश्न आपल्याला सहजपणे सोडवता येईल. बघा, तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे. पहिला जे संख्यांची जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पहिली संख्या आहे समसंख्या. आता यावर समसंख्येवर आधारित तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये पहिली संख्या आहे 12, दुसरी आहे 14, तिसऱ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. चौथी संख्या आहे 18 आणि शेवटची संख्या आहे 20. आता या संख्यामध्ये विशिष्ट क्रम दिलेला आहे. या संख्या जर बघितल्या आपण तर या सर्व समसंख्या आहेत. त्यांचे एकक स्थानचा अंक पहा. एकक स्थानी पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे, चौथ्या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे आणि शेवटच्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे.
म्हणजे या सर्व समसंख्या आहेत आणि यांच्यामध्ये विशिष्ट क्रम आपल्याला दिसतोय. तो क्रम कोणता आहे? तो क्रम आपल्याला ओळखता आला पाहिजे. पहा, याच्यामध्ये 12, 14, 12 आणि 14 यांच्यामध्ये फरक किती आहे? 2 आहे. म्हणजे ही संख्या 2 ने वाढलेली. 12 नंतर 14, 12 नंतर 14 यांच्यामध्ये संख्या 2 ने वाढलेली आहे. त्याचबरोबर 14 नंतर त्या ठिकाणी जो प्रश्नचिन्ह आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 ने संख्या वाढत गेली म्हणून तिथं 14च्या नंतर त्या ठिकाणी 16 ही संख्या यायला पाहिजे. 14 नंतर 16, 12, 14, 16, 18, 20 म्हणजे या संख्या चढत्या क्रमाने आहे आणि या प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे या 2 संख्या वाढत गेलेल्या आहेत. सर्व समसंख्या आहेत. बरोबर. याच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या संख्या समसंख्येवर आधारित या ठिकाणी प्रश्नात विचारू शकतात. यानंतर या ठिकाणी आहे विषम संख्या. पहिली संख्या आहे 21, त्यानंतर 25, 29, 33. याच्यामध्ये सुद्धा या संख्या दिलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये विशिष्ट क्रम आहे. दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत. पण त्यांच्या एकक स्थानी दिलेला अंक हा नीट निरीक्षण करून बघितल्यास आपल्या लक्षात येईल या सर्व विषम संख्या आहेत. 1, 5, 9, 3. बरोबर. आता या विषम संख्या असल्यानंतर आता यांच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं आहे? त्यांच्यामध्ये संबंध कोणता आहे? तर या संख्या चढत्या क्रमाने आहेत. मग चढत्या क्रमाने म्हटल्यानंतर यांच्यातला आपल्याला फरक विचारात घ्यायचा आहे. पहिली संख्या 21, दुसरी संख्या आहे 25. 21 आणि 25 मध्ये 4चा फरक आहे. त्यानंतर 25 आणि 29 यांच्यामध्ये देखील 4चा फरक आहे. 29 आणि 33 यांच्यामध्ये देखील 4चा फरक आहे. मग 33 नंतर येणारी जी संख्या आहे तिच्यामध्ये सुद्धा 4चा फरक असला पाहिजे. म्हणजे 33 मध्ये आपण जर 4 मिळवले तर या ठिकाणी येतात 37. पुढची संख्या किती येईल? 37. या पद्धतीने विषम संख्या त्यांच्यामध्ये जो क्रम दिलेला असतो तो क्रम आपण ओळखून त्या संख्या सहज ओळखू शकतो. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज काढता येईल. आता हे जे प्रश्न आहेत ते एकदम सोपे सोपे दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला घटकावरती नेमके प्रश्न कसे येऊ शकतात. आता याच्यामध्ये हळूहळू काठीने पातळी वाढत जाईल. हे प्रश्न एकदम सोपे सोपे सांगतोय तुम्हाला. याच्यावरून तुम्हाला आधारित या कन्सेप्ट जर तुम्ही जर क्लिअर केल्या व्यवस्थित, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या हे घटक जर तुम्ही व्यवस्थित मूळ संख्या या व्यवस्थित जर पाठ करून ठेवलं तर तुम्हाला याच्यावर काठीने पातळी कोणती असू द्या प्रश्न कसे आले तर तुम्हाला ते सहज चुटकीसरशी सोडवता येतील. या ठिकाणी पहा, दुसरी संख्या आहे. दुसरं उदाहरण आहे. याच्यामध्ये पहिली संख्या आहे 55, दुसरी संख्या आहे 45, तिसऱ्या संख्येच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्याच्या पुढील संख्या आहे 25 आणि शेवटची संख्या आहे 15. विषम संख्या दिलेल्या आहेत सर्व. त्यांच्यामधला फरक आपल्याला विचारात घ्यायचा आहे. 55, 45. आता याच्या मागचं उदाहरण जे बघितलं आपण त्याच्यामध्ये संख्या चढत्या क्रमाने दिलेल्या होत्या, पण यामध्ये आपल्याला उतरत्या क्रमाने संख्या दिलेल्या आहेत. उतरत्या क्रमाने जरी दिलेल्या असल्या तरी त्यांच्यातला फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 55 आणि 45 यांच्यामध्ये 10चा फरक आहे. पुढे 25 आणि 15 यांच्यामध्ये देखील 10चा फरक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 10च्या फरकामध्ये संख्या दिलेल्या आहेत. मग 15 मध्ये समजा आपण 55 मधून 10 कमी केले तर पुढची संख्या येते 45. मग 45 मधून पुन्हा 10 कमी केले पुढची संख्या किती येईल? 35. पुढची संख्या येईल 35. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 55, 45 त्यानंतर पुढची संख्या येईल 35 आणि 25, 15 म्हणजे प्रत्येक संख्येमधून दोन संख्येमध्ये जो फरक येतो 10चा आहे. म्हणजे 10 आणि संख्या कमी होत गेलेल्या आहे. आता हे उदाहरण बघा. प्रश्न प्रकार पट्टीतील फरक. म्हणजे पट्टीतील तुम्हाला जी संख्या दिलेली असते त्या संख्येमध्ये एक पट केलेली असेल किंवा दुप्पट केलेली असेल, तिप्पट केलेली असते. ज्या दोन शेजारी शेजारी संख्या दिलेल्या असतात त्यांच्यामध्ये विशिष्ट फरक दिलेला असतो.
मग तो फरक लक्षात घेतला पाहिजे. आता या ठिकाणी ही संख्या मालिका दिलेली आहे. पहिलं 1, नंतर 2, 3, 5, 8 प्रश्नचिन्ह आणि मग 21. आता याच्यामध्ये बघा, संख्या मालिका दिल्यानंतर आपल्याला त्यांच्यामधला संबंध ओळखण्यासाठी हे सर्व प्रकार माहित पाहिजे. कोणकोणते? समसंख्या, विषम संख्या, प्रत्येक क्रायटेरिया, प्रत्येक सूत्र त्या संख्या मालिकेला लावून बघायचं. मग समसंख्या आहे का, तो जर आपल्याला लागू होत नसेल, तो नियम लागू होत नसेल तर विषम संख्या आहे का, तो नियम लागू होत नसेल तर मग पुढचं काय असेल आपल्याला, मूळ संख्या आहेत का किंवा संयुक्त संख्या आहेत का, तो जरी लागू होत नसेल तर मग पुढचं वर्ग संख्या आहे का. अशा पद्धतीने आपल्याला जी काही सूत्र आहेत, ज्या काही कृत्य आहेत त्या आपल्याला या ठिकाणी वापरून त्या संख्यामध्ये, त्या संख्या मालिकेमध्ये नेमका काय संबंध दिलेला आहे तो शोधायचा असतो. आता या ठिकाणी पहिली संख्या 1, नंतर 2, 3, 5, 8, 21. आता यांच्यामध्ये विशिष्ट क्रम आहे, तो आपल्याला सहजासहजी लगेच पहिलं उदाहरण घेतलं सोडवायला लगेच आपल्याला तो येईलच असं नाही. पण जसं तुम्ही या उदाहरणाचा सराव करणार तसं जर तुमच्या बुद्धीला चालना मिळेल, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे समस्या जाणून घेऊ शकाल आणि त्या समस्येचा उपाय तुम्हाला शोधण्याचा त्या ठिकाणी चांगला सराव होईल. 1 आणि 2 या ज्या दोन संख्येची बेरीज पुढे 3 आलेली आहे, 1 आणि 2, 1 अधिक 2 पुढे आले 3. मग पुन्हा जी दुसरी संख्या आहे 2, 2 अधिक 3, 2 आणि 3 मिळून पुढे आलेत 5. पुन्हा पुढची संख्या आहे 3, 3 अधिक 5 पुढे आलेत 8. याच पद्धतीने 8 अधिक 5 पुढचा आहे, पुढची संख्या आहे 5, 5 अधिक 8 दोन्ही मिळून किती होतील, 8 आणि 5 13. 13 आणि 8 दोन्ही मिळून होतात 21. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या किती येते, 13. आपलं उत्तर येतं 13. काय केलंय, फक्त पहिल्या संख्येमध्ये दुसरी संख्या मिळवली, त्याचं उत्तर आलं तिसरी संख्या. परत दुसऱ्या संख्येमध्ये तिसरी संख्या मिळवली, उत्तर आलंय चौथी संख्या. परत तिसऱ्या संख्येमध्ये चौथी संख्या मिळवली, उत्तर आलंय पाचवी संख्या. म्हणजे जी संख्या दिलेली त्याच्या पुढच्या दोन संख्येची बेरीज म्हणजे ती संख्या आलेली. समजलं? म्हणजे असा या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संबंध दिलेला असतो. आता या ठिकाणी पहा, अपूर्णांक दिलेले आहेत. या ठिकाणी अपूर्णांक दिलेले आहेत 2/2, त्यानंतर 4/3, 6/5 आणि 8/5. या पद्धतीने इथं हे जे अपूर्णांक दिलेले आहेत, या अपूर्णांकामध्ये सुद्धा विशिष्ट क्रम आहे. 4 अपूर्णांक दिलेले आहेत, विशिष्ट क्रमाने त्यांच्यामध्ये संबंध लावलेला आहे आणि त्या संबंधानुसार आपल्याला पाचवी संख्या त्या ठिकाणी ओळखायची आहे. तर अपूर्णांक हा घटक सुद्धा आपल्या चौथीमध्ये तुम्हाला व्यवस्थित शिकून घ्यायचा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. कारण चौथी, पाचवी पुढं नवोदयसाठी हा घटक अतिशय महत्वाचा आहे. कारण अपूर्णांकावरती आपल्याला बरेचसे प्रश्न या परीक्षामध्ये विचारले जातात. त्यांचा व्यवस्थित सराव केला पाहिजे, अपूर्णांक व्यवस्थित समजून घेतले पाहिजेत. 2/2, 4/3, 6/5 आणि सॉरी या ठिकाणी 4, 2/2, 4/3, 6/4 आणि 8/5. या अपूर्णांकामध्ये अंश देखील विशिष्ट क्रमाने वाढत गेलेले आहेत. पहा, 2, 4, 6, 8 म्हणजे अंश 2-2 ने वाढत गेलेले आहेत आणि छेद 2, 3, 4, 5 छेद हा 1-1 ने वाढत गेलेला आहे. बरोबर? म्हणजे अंश 2, 4, 6, 8, 8 नंतर पुढची संख्या येईल 10, 10 अंश छेद, छेद कितीने वाढत गेलेला आहे, 1-1 ने. 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5 आणि मग पुढची संख्या येईल 5 आणि 1 6. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपलं उत्तर येईल 10/6. म्हणजे अपूर्णांक देखील त्याच्यामध्ये अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार येतात.
त्या अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, त्यानंतर समच्छेद अपूर्णांक, हे वेगवेगळ्या अपूर्णांकाचे प्रकार आहेत. ते अपूर्णांक आपण समजून घेतले तर अपूर्णांकावरील आधारित जे प्रश्न आहेत ते आपल्याला सहज सुटू शकतात. ठीक आहे. आता यापुढील ज्या प्रकारावर प्रश्न येऊ शकतात ते म्हणजे पाड्यातील संख्या. म्हणजे एक संख्या मालिका दिलेली असते, त्या संख्या मालिकेमध्ये विशिष्ट पाड्यातील संख्या ते एका क्रमाने येऊ शकतात किंवा मागं पुढे देखील येऊ शकतात. आता या ठिकाणी आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे ते एका पाड्याचं आहे आणि त्या पाड्यामधल्या संख्या या विशिष्ट क्रमाने, तुम्ही म्हणतात पाडा 7 नंतर 7चा पाडा आहे, समजा 7 दुने 14 यायला पाहिजे, पण या ठिकाणी 7, 7 नंतर 21, नंतर 35, नंतर 49 या पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे या सगळ्या संख्या या 7च्या पाड्यातील आहे, बघितल्या आपल्याला सहज लक्षात येईल. म्हणजे त्यासाठी तुम्हाला पाढे पाठ झाले पाहिजे. पाढे पाठ असतील तर संख्या व्यवस्थित कळतील. त्यामुळे या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती परीक्षा जर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची असेल तर तुम्हाला या बेसिक कन्सेप्ट म्हणजे या बेसिक गोष्टी आहेत, पाढे पाठांतर करणे, संख्या समजून घेणे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या सर्व गोष्टी तुमच्या अशा एकदम सरावाने त्यांच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी एकदम सहज साध्य झाल्या पाहिजे. गुणाकार चुकता कामा नये, बेरीज चुकता कामा नये, पाढे व्यवस्थित तुमचे पाठ झाले पाहिजेत. तर या ठिकाणी 7, 21, 35, 49 आणि 5व्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग 7च्या पाड्यातील संख्या 7 दुने 14, 7 त्रिक 21, ओके नाही. म्हणजे हा जो पाडा दिलेला आहे 7 एक 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाच 35, 7 सकून 42. आता याच्यामध्ये 7 नंतर इथं 7 दिलेत, 7 नंतर 21 दिलेत, नंतर इथं 35 दिलेत. म्हणजे हा जो पाडा दिलेला आहे तो एकाड एक दिलेला आहे. 7 दुने 14 येतात, पण 14 त्या ठिकाणी दिले नाही, त्याचे 7 त्रिक 21 दिले. मग त्यानंतर 7 चौक 28 येतात, 28च्या ऐवजी काय दिलेत, 35 दिलेत. मग 7 सकून 42 येतात, 42च्या ऐवजी 49 दिलेत. म्हणजे एकाड एक पाडा दिलेला आहे. 7 7 49, मग 7 8 56च्या नंतर 7 9 63. या ठिकाणी उत्तर किती यायला पाहिजे आपलं, 7 9 63. कारण का ज्या ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या पाड्यातील आहेत, पण पाडा कसा दिलाय, एकाड एक दिलेला आहे. म्हणजे 7 दुने 14, 14 त्या ठिकाणी न देता त्याच्या पुढची संख्या दिलेली 21. म्हणजे एक मधला पाड्यातली एक संख्या त्या ठिकाणी काय केलेली, त्यांनी स्किप केलेली आहे, सोडून दिलेली आहे. या क्रमाने त्या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल आपलं 63. ठीक आहे. यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न दिलेला आहे पहा. चौसष्ट, 56, 48, त्यानंतर प्रश्नचिन्ह दिले, पुढे दिलेत 32. संख्या मालिका बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल कोणत्या पाड्यातल्या संख्या आहेत. तुम्ही जर मोठ्याकडून लहान्याकडे जर वाचत गेलात तर एखाद्या वेळेस लक्षात येणार नाही, पण तुम्ही लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जर उलट्या क्रमाने वाचत गेला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा पाडा कोणता आहे. बरोबर, पाडा दिलेला आहे 8चा आणि तो उतरत्या क्रमाने आहेत. म्हणजे आपल्याला शेवटून या ठिकाणी जर आपण तो पाडा मारला तर बरोबर लक्षात येईल. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32. बरोबर, या ठिकाणी 32 दिलेले शेवटला, 8 चौक 32. 32 नंतर 8 पंचे 40, 8 सक 48, 8 7 56, 8 8 64. म्हणजे या ठिकाणी 8चा पाडा दिलेला पहा, 8, 8 चौक 32. बरोबर, त्यानंतर 8 पंचे 40, नंतर 8 सक 48. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हा पाडा काय केलेला आहे 8चा उलट्या क्रमाने त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आपल्याला 8 चौक 32 नंतर या ठिकाणी उत्तर काय येईल आपलं, 8 पंचे 40. या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे 40. समजलं. या पद्धतीने पाड्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे
मूळ संख्या. आता मूळ संख्या हा तुम्हाला फक्त मूळ संख्येचा संबंध एखाद्या प्रश्नामध्ये नाही लागता. या मूळ संख्येवर आधारित बुद्धिमत्तेमध्ये कमीत कमी 3-4 प्रश्न तरी तुम्हाला या मूळ संख्येशी संबंधित सापडू शकतात. म्हणजे हा बुद्धिमत्तेवरला अतिशय महत्वाचा घटक आहे. मूळ संख्या, संयुक्त संख्या. 1 ते 100 मध्ये ज्या 25 मूळ संख्या दिलेल्या आहेत त्या तुमच्या तोंडपाठ झाल्याच पाहिजे. 1 ते 10 मध्ये किती आहेत, 11 ते 20 मध्ये किती आहेत, 21 ते 30 मध्ये किती आहेत, 31 ते 40 मध्ये किती आहेत, किंवा 1 ते 50 मध्ये किती आहेत, 51 ते 100 मध्ये किती आहेत. आणि त्या संख्येचे तुम्हाला त्या मूळ संख्येवर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. 1 ते 10 ची बेरीज किती आहे, किंवा 1 ते 20 मधली ज्या मूळ संख्या दिलेल्या आहेत त्या मूळ संख्येची बेरीज किती आहे, किंवा 1 ते 50 या संख्यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज 51 ते 100 या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहेत. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न फिरून फिरून विचारले जातात. तर या ठिकाणी आपल्याला काय विचार करायचा, या ठिकाणी जी संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्या मालिकेत ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या क्रमाने दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी हा सर्व संख्या ज्या आहेत बघितल्यावर लक्षात येईल, ज्यांच्या मूळ संख्या 5 असतील त्यांच्या लगेच लक्षात येईल का दिलेल्या संख्या या विषम तर आहेत पण त्या मूळ संख्या आहेत. 41 झालं, 41 नंतर 43, 43 नंतर 47, 47 नंतर 53 आणि 53 नंतर येणारी मूळ संख्या क्रमाने बरोबर पुढची आहे 59. 41, 41 नंतर 43, 43 नंतर 47, 47 नंतर 53 आणि 53 नंतर येणारी क्रमाने मूळ संख्या कोणती आहे, 59. या ठिकाणी आपलं उत्तर आहे 59. ठीक आहे. यानंतर पहा, हा थोडा प्रश्न समजायला कठीण जाईल, सहजासहजी लगेच उत्तर लक्षात येणार नाही. 14, 18, 20, 24. 14, 18, 20. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणतात 2-2 संख्या वाढत गेलेल्या आहे, मग पुढे 20 ऐवजी 24 ऐवजी 22 पाहिजे होती, पण त्या ठिकाणी 22 नाही तर 24 आलेली, म्हणजे हा प्रश्न कदाचित चुकीचा असू शकतो असाही तुमचा समज व्हायचा. पण या ठिकाणी हा संबंध वेगळ्या पद्धतीने लावलेला आहे. कसा, तर 14च्या मागची मूळ संख्या कोणती आहे, 14च्या मागची मूळ संख्या बरोबर 13. 13 अधिक 1 किती आले, 14. त्यानंतर पुढची मूळ संख्या आहे 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, 17. 17 अधिक त्याच्यामध्ये 1 वाढवलाय, 17 अधिक 1 18. 17 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 19. मग 19 अधिक 1 किती झाले, 20. त्यानंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे 19 नंतर, 23. मग 23 अधिक 1 किती आले, या ठिकाणी आले 24. मग 23 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, 23 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या आहे बरोबर 29. मग 29 मध्ये 1 मिळवला, पुढे आले 30. म्हणजे आपलं उत्तर आलं 30. बघा कसा संबंध लावलाय, मूळ संख्या अधिक 1, मूळ संख्या अधिक 1, मूळ संख्या अधिक 1. मग इथं फक्त एक काही वेळेस काय होईल, मूळ संख्या अधिक 2 असू शकतं, किंवा मूळ संख्या अधिक मूळ संख्या वजा 1 किंवा वजा 2, म्हणजे वजा सुद्धा केलं, कमी सुद्धा केलेले असू शकतात त्या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण मूळ संख्या अधिक 1 केलाय, मूळ संख्या अधिक 1, मूळ संख्या अधिक 1 या पद्धतीने आपण संख्या वाढवलेल्या आहेत. काही वेळा ते वजा सुद्धा केलेले असू शकतात. म्हणजे आपण हे जे काही संख्या मालिकेमध्ये जे काही उपप्रकार दिलेले आहेत संख्येचे, ते सर्व उपप्रकार संख्येचे आपण काय केले पाहिजे, व्यवस्थित समजून घेतले पाहिजे, पाठ करून ठेवले पाहिजे, त्यांचा सराव केला पाहिजे. आणि ही उदाहरणं तुम्हाला असं सराव केल्याशिवाय सुटणार नाहीत, त्याशिवाय तुमचं या ठिकाणी बुद्धीला चालना मिळणार नाही, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला या गणितांचा सराव करणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा संख्याचा प्रकार आहे वर्ग संख्या. बरोबर, दिलेली संख्या मालिका त्या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या असतात त्या वर्ग स्वरूपात दिलेल्या असतात. त्यासाठी आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्या, त्यांचे वर्ग, त्यांचं वर्गमूळ हे तोंडपाठ झालं पाहिजे. बरोबर, 1 ते 10 पर्यंत म्हणण्यापेक्षा
तुम्हाला ते 20 पर्यंत जर पाठ केले तर अतिउत्तम. ज्यांचं 20 पर्यंत वर्गसंख्या वर्गमूळ हे जे पाठ असतील त्यांना या घटकावर कोणताही प्रश्न आला तरी त्यांचा तो प्रश्न चुकणार नाही. पहिली संख्या आहे 4. मग 4 कोणाचा वर्ग आहे? बरोबर, 2 चा वर्ग 4. पुढची संख्या आहे 9. 9 कोणाचा वर्ग आहे? बरोबर, 3 चा वर्ग 9. त्यानंतर पुढचा क्रमाने येईल संख्या 4. 4 चा वर्ग 16. पुढं 5 चा वर्ग दिलेला आहे 25. म्हणजे या ठिकाणी जो प्रश्न ज्या ठिकाणी जो प्रश्नचिन्ह दिलेला आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल आपलं उत्तर 4 चा वर्ग 16. बरोबर, वर्गसंख्या दिलेल्या आहेत आणि त्या वर्गसंख्या विशिष्ट क्रमाने गेलेल्या आहेत. 2, 3, 4, 5 म्हणजे क्रमाने संख्यांचा वर्ग त्या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आपलं उत्तर येईल 4 चा वर्ग 16. 5 चा वर्ग 25 आहे, 6 चा वर्ग 36 आहे, क्रमाने वाढत गेलेला आहे. आता या ठिकाणी बघा, प्रश्न फिरवून विचारतात. काही वेळेस आपल्या डोळ्याने सरळ सरळ आपलं उत्तर दिसतं, पण काही वेळेस आपल्याला खूप विचार करावा लागतो. आणि खूप विचार करायचा म्हणल्यावर ज्यांचा सराव नसेल त्यांना खूप विचार करावा लागतो. ज्यांचा सराव असेल चुटकीसरशी ते उत्तर लगेच शोधून काढू शकतात. आता याच्यामध्ये सुद्धा वर्गसंख्या आहे. वर्गसंख्यांचा क्रम हा विशिष्ट पद्धतीने दिलेला आहे. आता पहिली संख्या आहे 37, दुसरी संख्या आहे 50, तिसरी आहे 65, चौथ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलं आहे, 5व्या ठिकाणी आहे 101. ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्येच्या मागे किंवा पुढे वर्गसंख्या दिलेल्या आहेत. मागे किंवा पुढे वर्गसंख्या दिलेल्या आहेत. मग मागे आहे का पुढे? बरोबर, दिलेल्या संख्येच्या मागची संख्या ही वर्गसंख्या आहे. पहिली संख्या पहा 37, 37च्या मागची संख्या 36, कुणाचा वर्ग आहे? बरोबर, 6चा वर्ग. पुढची संख्या आहे 50, 50च्या मागची संख्या आहे 49, 49 कुणाचा वर्ग आहे? बरोबर, 49 आहे 7चा वर्ग. पुढची संख्या आहे 65, 65च्या मागची संख्या 64, 64 कुणाचा वर्ग आहे? 8चा वर्ग. मग या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या वर्ग अधिक 1 म्हणजे या ठिकाणी पहिलं पहा 6चा वर्ग किती आला? 36. 36 अधिक 1. त्यानंतर पुढचा आहे 7चा वर्ग. 7चा वर्ग किती आहे? 49. 49 अधिक 1 किती झाले? 50. पुढं 8चा वर्ग आहे किती? 64. 64 मध्ये 1 मिळवला किती आले? 65. मग 6, 7, 8 याच्यानंतर क्रमाने येणारी संख्या कोणती? 9. मग 9चा वर्ग किती येतो? 9 9 81. मग 81 मध्ये 1 मिळवायचा किती झाले? बरोबर, आपलं उत्तर आलं 82. या ठिकाणी उत्तर आलं 82. आणि शेवटला किती आहे? 10चा वर्ग किती आला? 10चा वर्ग 100. 100 मध्ये 1 मिळवला किती झाले? 101. या पद्धतीने आपल्याला वर्गसंख्या या घटकावर वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे दिलेला आहे वर्गमूळ संख्या. काय दिलंय? वर्गमूळ संख्या. आता या ठिकाणी प्रत्येक वेळी तुम्हाला वर्ग देतील असं नाही, वर्गसंख्याच काढायला लावतील असं नाही. काही वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ, वर्ग वर्गमूळ यांच्या जोड्या दिलेल्या असतील आणि त्यापैकी आपल्याला क्रमाने येणारं वर्ग वर्गमूळ यांची जोडी आपल्याला या प्रश्नामध्ये शोधायची आहे. आता 81 आणि 9, मग 9चा वर्ग 81, मग 81चं वर्गमूळ किती आलंय? 9. तसं 100चं वर्गमूळ किती आलंय? त्या ठिकाणी दिलंय 10. मग त्याच पद्धतीने 121 याचं वर्गमूळ किती येणार आहे? म्हणजे 121 हा कोणाचा वर्ग आहे? बरोबर, 11चा. त्याच्या पुढचं किती दिलेलं आहे? 144 हा कोणाचा वर्ग आहे? 12चा. म्हणजे 81 वर्ग आणि त्याचं वर्गमूळ 9. वर्गमूळ म्हणजे मूळ संख्या, म्हणजे मूळ म्हणजे आपण ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे ती संख्या.
तिला वर्गमूळ म्हणायचं. 81चं वर्गमूळ 9, 100चं वर्गमूळ 10, 121चं वर्गमूळ 11 आणि 144चं वर्गमूळ 12. म्हणजे आपल्याला 121 तिसऱ्या संख्येमध्ये 121 त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर किती पाहिजे? 11. म्हणजे 121चं वर्गमूळ आहे 11. या पद्धतीने. आता या ठिकाणी पहा, पंचवीस, 49, 121, 169 संख्या क्रमाने वाढत गेलेल्या आहे. बरोबर. पण मग आता या संख्या पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल का या वर्ग संख्या आहेत, आहे की नाही? वर्ग संख्या आहेत. ह्या वर्ग संख्या आहेत, पण मग त्या विशिष्ट क्रमाने आलेल्या आहेत. वर्ग संख्या 5चा वर्ग आहे, पुढचा 25 कोणाचा? 5चा वर्ग आहे. 49 कोणाचा वर्ग आहे? 7चा. 121 सॉरी, एकशे 21 कोणाचा वर्ग आहे? 11चा. 169 कोणाचा आहे? 13चा. आता जी वर्गमूळ दिलेली आहेत, वर्गसंख्या आणि त्यांची जी वर्गमूळ दिलेली आहेत, ती वर्गमूळ विशिष्ट संख्या आहेत. पहा, 5, 7, 11, 13 या संख्या पाहिल्यानंतर तुम्हाला संख्येचा कोणता प्रकार आठवतो? 5, 7, 11, 13. बरोबर, या मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांची वर्गमूळ या ठिकाणी दिलेली आहेत. मूळ संख्यांची वर्गमूळ या ठिकाणी दिलेली आहेत. मग 5च्या पुढची मूळ संख्या आहे 7, 7च्या पुढची मूळ संख्या आहे 11, 11च्या पुढची मूळ संख्या आहे 13 आणि मग 13च्या पुढची मूळ संख्या किती रे बाळाओ? किती? बरोबर, 13च्या पुढची मूळ संख्या आहे 17. 17चं या ठिकाणी आपल्याला काय लिहायचंय? सॉरी, 17चं आपल्याला त्या ठिकाणी काय लिहायचंय? काय लिहायचंय? त्या ठिकाणी आपल्याला 17चा वर्ग लिहायचा आहे. म्हणजे या इकडं ज्या मूळ संख्या आलेल्या आहेत त्या मूळ संख्येचा इकडे वर्ग दिलेला आहे. म्हणजे 5, 7, 11, 13 त्यानंतरची पुढची मूळ संख्या आहे 17. मग 17चं वर्ग 17 हे कोणाचं आहे? 289चं वर्गमूळ आहे 289. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर येईल ते काय येईल? 289. मूळ संख्यांचे वर्ग दिलेले आहेत. ज्या मूळ संख्या आहेत क्रमाने आलेल्या आहेत 5, 7, 11, 13, 17 या पद्धतीने. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत सरावासाठी. तर हे सगळे संख्येचे प्रकार तुमच्या लक्षात आले असतील. वेगवेगळ्या पद्धतीने आपण पहिलं बघितलंय समसंख्या. समसंख्या त्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचा आपण त्या ठिकाणी थोडक्यात ओळख करून घेतली. त्यानंतर विषम संख्या, विषम संख्येवर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात ते आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर पट्टीतील फरक, पाड्यातील संख्या, त्यानंतर मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्ग संख्या, वर्गमूळ संख्या. या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात संख्या मालिके या घटकावरती. या ठिकाणी पहा, तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे 15, 23, 31, 39 आणि 55. संख्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यांच्यामध्ये विशिष्ट क्रम आहे. पहा, 15, 23, 31, 39, 55. मग हा क्रम लक्षात घेण्याच्या आधी आपण बघायचं त्या संख्या चढत्या क्रमाने का उतरत्या क्रमाने. बरोबर, दिलेल्या संख्या या काय आहेत? चढत्या क्रमाने.
दिलेल्या संख्या या चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत. मग 15 आणि 23, 15 आणि 23 यांच्यामध्ये कितीचा फरक येतो बाळांनो? 15 मध्ये 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 म्हणजे 15 मध्ये 8 मिळवले. 15 मध्ये 8 मिळवले. किती आलं उत्तर? 23. तसंच पुढं 23 मध्ये किती मिळवायचे? 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 म्हणजे 23 मध्ये सुद्धा देखील या ठिकाणी 8 मिळवले. पुढे आलं उत्तर 31. त्याच पद्धतीने 31 मध्ये 39, 31 मध्ये किती मिळवले? 39 इथे बाळांनो मोजून पहा बरं बोटावर. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 बरोबर. किती येते? 8. त्याच पद्धतीने 39 मध्ये किती मिळवायचे म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या मिळेल. बरोबर. याच्या मागच्या ज्या संख्यांचा फरक आहे तो 8 आहे. म्हणजे 39 मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी 8 मिळवायचे आहेत. 39 नंतर 42, 43, 44, 45, 46, 47, 48 सॉरी 39 मध्ये 8 मिळवले, उत्तर आलं 47. आणि 47 मध्ये पुन्हा 8 मिळवल्यावर किती आले? 47 मध्ये 8 मिळवल्यावर 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55 म्हणजे आपल्या या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं उत्तर येईल? 47. म्हणजे या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या 8, 8, 8, 8 ने वाढत गेलेल्या आहेत. समजलं? बर. यानंतर पुढचं उदाहरण पहा. 1, 3, 6, 11 त्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेले आहे. नंतर त्या ठिकाणी 29 दिलेलं आहे. आता यांच्यामध्ये पहा या संख्या देखील चढत्या क्रमाने आलेल्या आहेत. 1 पेक्षा 3 मोठे, 3 पेक्षा 6 मोठे, 6 पेक्षा 11 मोठे आहेत. म्हणजे हा चढता क्रम आहे. आता आपण काय बघायचं आधी? समसंख्या आहे का? तो नियम लागू होतो का? विषम संख्येचा नियम लागू होतो का? मूळ संख्येचा नियम लागू होतो का? वर्ग संख्येचा नियम लागू होतो का? त्यानंतर मूळ संख्येमध्ये 1 मिळवलाय का? किंवा 1 कमी केलाय का? किंवा वर्ग संख्यामध्ये 1 मिळवलाय का? 1 कमी केलाय का? म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या शक्यता आपण विचारात घ्यायच्या असतो प्रश्न सोडवताना. म्हणजे एक एक नियम आपण त्याला लागू करून बघायचा. तो नियम नाही लागला तर पुढचा नियम, पुढचा नियम, पुढचा नियम. आणि जर सोडवता नाही आलं तर थोडा आपण असे प्रश्न जर आपल्याला खूप वेळ लागत असेल तर प्रश्न पत्रिका सोडवताना हे प्रश्न थोडे मागे ठेवायचे. म्हणजे बाकीचे जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते पटपट सोडून घ्यायचे. आणि एखादा जर किचकट प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये समोर आलाच तर अंदाजे उत्तर न ठोकता जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही अंदाजे उत्तर ठोकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. उदाहरण सोडूनच बघायचं. जर थोडा वेळ लागत असेल तर शेवटला तुम्ही तो ऑप्शनला ठेवायचा. शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जर अंतिम क्षणी जर तुम्हाला तो प्रश्न सुटला नाही तर मग त्याच्या आपण जे सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या उत्तराच्या जवळपास आपण पोहोचलोय अशा पर्यायाचा आपण त्या ठिकाणी विचार करायचा. शक्यतो उत्तर अंदाजे देण्याचा प्रयत्न करू नका. उत्तर सोडवायचाच, प्रश्न सोडवायचा आणि उत्तर काढायचा. आता या ठिकाणी 1, 3, 6, 11, 29. आता 1 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? या ठिकाणी 2चा फरक आहे. 3 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. 6 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. आता खाली या संख्या पहा. या संख्या कोणत्या क्रमाने वाढत गेलेल्या आहेत? 2 नंतर 3 नंतर समजा आपण म्हटलं असतो 2, 3 नंतर 4 येतात तर नाही. त्या ठिकाणी जो क्रम आहे तो विशिष्ट आहे. 2 ही मूळ संख्या आहे. 3 ही देखील मूळ संख्या आहे. 5 ही देखील मूळ संख्या आहे. म्हणजे या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहे. जो फरक आहे तो क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहे. 2 संख्यामधला जो फरक आलेला आहे तो फरक म्हणजे काय? क्रमवार मूळ संख्या दिलेल्या आहेत. पहा 1 आणि 3 मधला फरक आहे 2, 3 आणि 6 मधला फरक आहे 3, 6 आणि 11 मधला फरक आहे 5, 2, 3, 5. त्यानंतर पुढची संख्या किती असेल?
7. बरोबर की नाही? मग या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला काय उत्तर पाहिजे? 11 आणि 7. इथं उत्तर पाहिजे 18. येतं लक्षात? 18 आणि 11 मधला फरक किती येतो? 7. आणि 18 आणि 9 या दोन संख्यामधला फरक येतो 18 आणि 29 या दोन संख्यामधला फरक येतो 11. आलं लक्षात? बघा उदाहरण समजून घ्या. जो फरक दिलेला आहे तो फरक वाढत गेलेला आहे आणि जो वाढत गेलेला फरक आहे त्याच्या संख्या आलेल्या आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत आणि त्या क्रमवार मूळ संख्या आहेत. 2 नंतरची पुढची मूळ संख्या आहे 3. 3 नंतरची पुढची मूळ संख्या आहे 5. 5 नंतरची पुढची मूळ संख्या आहे 7. 7 नंतरची पुढची मूळ संख्या आहे 11. या पद्धतीने म्हणजे तुम्हाला या मूळ संख्या आहेत या पाठच करायच्या आहेत. भले तुम्ही 1 ते 10 मधल्या अगोदर करा, 11 ते 20 मधल्या पुढं म्हणजे टप्प्याटप्प्याने केलं तर तुमच्या त्या व्यवस्थित लक्षात राहतील. एका वेळी मोठा घास घेण्याचा प्रयत्न नाही करायचा. कोणताही संकल्पना कोणतीही गोष्ट आपण जर लक्षात ठेवायचं असेल तर ती आपण ती तुकड्या तुकड्यामध्ये पाठ केली, तुकड्या तुकड्यामध्ये लक्षात ठेवली तर ती जास्त सोयीस्कर होतं. ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. आधी 1 ते 10 पर्यंतच्या पाठ करा, नंतर 11 ते 20, नंतर 21 ते 30 आणि ज्या पाठ केल्यात त्या तुम्ही आज पाठ केल्या आणि 2 दिवस तुम्ही त्यांचा परत काही विचार केलाच नाही तर तिसऱ्या दिवशी त्या तुमच्या पूर्ण स्मरणातून निघून जातील. त्याच्यामुळे ज्या पाठांतर केलेले आहेत त्यांचा सराव होणं गरजेचं आहे, त्यांची उजळणी होणं गरजेचं आहे. नाही तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नको व्हायला. बऱ्याच मुलांना सवय असते तशी नवीन नवीन गोष्टी पटापटा शिकवायला आवडतात, पण जे पुढचं नवीन गोष्टी शिकतात पण मागं काय झालंय काय शिकवलंय ते सगळं भुईसपाट असते, मागचं काहीच आठवत नाही. त्यामुळे एखादा प्रश्न समोर आला तर त्या प्रश्नाला जो संबंध लावायचा असतो तो मागच्या घटकावर आधारित बहुतांशी असतो. म्हणजे मागचे घटक तुमचे उजळणी झालेले असतील, व्यवस्थित पाठ असतील तर तुम्हाला त्याचा संबंध लावून हा प्रश्न सोडवता येतो. तर तुम्ही मागचं सगळं विसरून गेले, प्रश्न तुमच्या समोर आला तर तुम्ही तो प्रश्न सोडवू शकणार नाही. त्यामुळे जेवढे काही घटक असतील त्यांचे तुम्ही नियमित सराव केला पाहिजे, नियमित उजळणी केली पाहिजे. समजलं? पहा याच्या पुढची संख्या मालिका दिलेली आहे 23, 19, 16, 14. 23, 19, 16, 14. याच्यामध्ये काय क्रम लावलेला आहे लक्षात घ्या बरं मित्रांनो. थोडा विचार करा. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, मी थोडा वेळ शांत बसतो. 1 मिनिट तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. उत्तर तर मी सांगणारच आहे, तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. वाटलंच तर एक वहीवरती ते उदाहरण लिहून घ्या, क्रम लावून बघा आपला. जमतंय? जमलंच असणार. फरक लक्षात घ्यायचा. 23 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? कितीचा? बरोबर 4चा. एकदम सोपं उदाहरण होतं. 19 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. 16 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. आणि मग 14 आणि जी पुढची संख्या तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेली आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असू शकते? खाली जो फरक आलेला आहे त्या फरकाचा क्रम लक्षात घ्या बरं. पहिली 4 आली, 4 पेक्षा लहान 3, 3 पेक्षा लहान 2 आणि 2 पेक्षा लहान कोणती येईल मग? 1. म्हणजे इथं प्रश्नचिन्ह जागी आपली कोणती संख्या यायला पाहिजे? 15. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर काढले त्यांचं खूप खूप अभिनंदन. म्हणजे तुम्ही हळूहळू आता पोहायला शिकायला लागले. पाण्यात तर तुम्ही पडलेले आहात, हातपाय हलवतायत, पण मग आता पोहण्याची पहिली पायरी तुम्ही आता थोडक्यात काय केलेली आहे? गाठलेली आहे. आणि ज्यांना उत्तर काढण्याचा प्रयत्न केला पण उत्तर आलं नाही त्यांना अजून या ठिकाणी प्रश्न सरावासाठी दिले जातील. घरी मोठं बहीण, भाऊ, दादा जो कोणी असेल त्यांच्या शेजारी बसायचं
वेगवेगळे प्रश्न त्यांच्याकडून समजून घ्यायचे. नाही आलं तर आपल्याला पुढचा पर्याय, आता तुम्ही सगळे टेक्नो सेव्ही आहात म्हणजे तुम्हाला तंत्रज्ञानाचा मोबाईलचा पुरेपूर वापर करता येतो. आपले गुगल बाबा, त्यांच्यावरती आपण जर संख्या मालिका हा घटक जर टाकला तर त्याच्यावरती तुम्हाला असंख्य प्रश्न सरावासाठी उपलब्ध होतील. त्यांचा सराव करायचा. सदोतीस, 35, 33, 31 त्याच पद्धतीने आता यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा फरक आहे. बघा बरं जमतंय का? जमतंय का? त्याच पद्धतीने 26, 35 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 33 आणि 35 मध्ये किती फरक आहे? 2चा. 31 आणि 33 मध्ये किती फरक आहे? 2चा. म्हणजे इथं पण कोणतं येईल? कोणतं येईल? बरोबर, 29. 29 आणि 31 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. क्रमाने संख्या या ठिकाणी काय झालेल्या आहेत? वाढत गेलेल्या आहेत. या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या संख्येचा या ठिकाणी सराव करायचा आहे. ही संख्या पहा. तेहतीस, 333, 3333. तुम्ही म्हणता नाही काय दिले बा. या ठिकाणी प्रत्येक संख्येमध्ये जो 3चा अंक आहे तो काय झालेला आहे? वाढत गेलेला आहे. पहिल्या संख्येमध्ये 3 2 वेळा आलेला आहे. दुसऱ्या संख्येमध्ये तो 1ने वाढून 3 वेळा झालेला आहे. तिसऱ्या संख्येमध्ये पुन्हा त्यात 1ने तो 3 हा अंक एकदा वाढलेला आहे, म्हणजे तिथे 4 वेळा आलेला आहे तो अंक. आणि मग आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी 3 हा अंक किती वेळा येईल? 5 वेळा. 33,333. 33,333 म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये 3 हा अंक एकदा काय झालेला आहे? वाढलेला आहे. त्या क्रमाने पुढची संख्या आपली उत्तर येईल 33,333. म्हणजे त्या संख्येमध्ये 3 हा अंक 5 वेळा येईल. समजलं? आता या ठिकाणी पहा, जसं आपण संख्यांचे वर्ग काढतो तसंच या ठिकाणी आपल्याला संख्यांचा घन देखील काढता आला पाहिजे. वर्ग काढताना आपण काय करतो? दिलेल्या संख्येचा 2 वेळा गुणाकार करतो. पण घनसंख्या काढताना दिलेल्या संख्येचा आपल्याला किती वेळा गुणाकार करावा लागतो? 3 वेळा. समजा आता या ठिकाणी पहा 2 आहे आणि आपल्याला 2चा घन काढायचा, तर 2 या संख्येचा गुणाकार किती वेळा करायचा? 2 गुणिले 2 गुणिले 2 हा 3 वेळा करायचा. बऱ्याचदा काही मुलं काय करतात, घन काढताना काय करतात? 2चा घन किती आहे? मग 2 3 वेळा घेतला ना, मग 2 2 4, 4 2 6, 2चा घन 6. चुकीचं आहे बाळांनो. घन काढताना ज्या संख्येचा घन करायचा आहे त्या संख्येचा आपल्याला 3 वेळा गुणाकार करायचा असतो. या ठिकाणी पहा 2चा घन काढायचा ना, 2चा 3 वेळा गुणाकार करायचा. मग पहिल्या सुरुवातीच्या 2चा 2 दुने 4 आणि 4ला मग राहिलेला जो 2 आहे त्याने गुणाकार 4 दुने 8 म्हणजे 2चा घन किती झाला? 8. दिलेल्या संख्या या घनसंख्या आहेत. दिलेल्या संख्या या घनसंख्या आहेत. पहा 1चा घन 1. मग 1 ही संख्या अशी आहे, तिला किती वेळा आपण गुणलं तर उत्तर 1च येतं. 1ला 2 वेळा 1चा गुणाकार करा, 3 वेळा 1चा गुणाकार करा, 4 वेळा 1चा गुणाकार करा. 1ने 1ला किती वेळा जरी गुणलं तरी उत्तर 1च येतं. त्यानंतर पुढची संख्या आहे पहा 8. हे उदाहरण समजून देताना तुम्हाला मगाशी एका संख्येचा घन काढून दाखवला होता. 8चाच घन काढला होता आपण. 2चा घन किती आला? 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुने 4 आणि 4 दुने किती आला? 8. म्हणजे हा कितीचा घन झाला?
हा 1 चा घन झाला. त्यानंतर 8 ही संख्या 2 चा घन झाला. 27 ही संख्या कोणाचा घन आहे बाळाओ? 27 बरोबर. 27 संख्या आहे 3 चा घन. या ठिकाणी हा 1 चा घन, हा 1 चा घन, त्यानंतर हा 2 चा घन, 27 हा 3 चा घन, आणि जी पुढची संख्या आहे ती आपल्याला कितीचा घन पाहिजे? 4 चा घन पाहिजे. आणि 125 कोणाचा घन आहे? 5 चा घन आहे. मग 4 चा घन किती आला रे बाळाओ? 4 चा 3 वेळा गुणाकार करायचा. मग पहिल्यांदा 4 गुणिले 4, 4 चौक 16, आणि 16ला पुन्हा एका 4 ने गुणायचं, 16 चौक 64. म्हणजे इथं उत्तर आलं आपलं 64. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्ग संख्या बरोबर 20 पर्यंतच्या घनसंख्या देखील पाठ करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? या ठिकाणी एक सोपं उदाहरण देतो, सोडवण्याचा प्रयत्न करा. चार आहेत, 9 आहेत, 16 आहेत. त्यानंतर पुढची संख्या सांगायची आपल्याला. 4, 9, 16 कोणत्या संख्या द्या? बरोबर, वर्ग संख्या आहे. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, आणि मग शेवटला किती येईल? 5 चा वर्ग 25. त्यानंतर या ठिकाणी पहा, तीन 3.5. त्यानंतर 3.0. त्यानंतर 2.05 आणि 2.0, आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह दिले. आता या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक पण लक्षात घेता आले पाहिजे. दिलेल्या संख्या या अपूर्णांकात आहे. 1, अर्धा, 1.5, 2.5, 3, 3.5. या संख्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आता या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या अर्ध्या अर्ध्या भागाने वाढत गेलेल्या आहेत. इथं 3.5 आहे, इथं 3 आहे, इथं 2.5 आहे, इथं 2 आहे. म्हणजे 2 मध्ये अर्धा मिळवला, या 2 मध्ये अर्धा मिळवला, इथं 2.5 झाले, 2.5 मध्ये अर्धा मिळवला, 3 झाले, 3 मध्ये अर्धा मिळवला, 3.5 झाले. इथं आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं उत्तर यायला पाहिजे? 1.5. 1.5 म्हणजे किती झालं? 1 आणि अर्धा, म्हणजे त्या ठिकाणी 1.5. अर्ध्या भागाने या ठिकाणी त्या संख्या काय झालेल्या आहेत? वाढत गेलेल्या आहेत. 1.5 नंतर 1.5 मध्ये अर्धा वाढवला झाले 2, 2 मध्ये अर्धा वाढवला झाले 2.5, 2.5 मध्ये अर्धा वाढवला झाले 3, 3 मध्ये अर्धा वाढवला झाले 3.5. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण क्रम ओळखणे, बुद्धिमत्तेतील क्रम ओळखणे या घटकातील संख्यामाला किंवा संख्या मालिका हा घटक या ठिकाणी अभ्यासलेला आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं, मला अपेक्षा आहे तुम्हाला हा घटक चांगल्या पद्धतीने समजला असेल. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या काय आता आपण या ठिकाणी चर्चा करू शकत नाही, पण घरी तुमचे मोठे बहीण भाऊ जे कोणी असतील त्यांना या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही अवश्य विचारा. तुमच्या वर्ग शिक्षकांना फोन करून विचारा.
याबद्दल ते तुम्हाला निश्चितच चांगलं मार्गदर्शन करतील, सांगतील. पण मित्रांनो, एक गोष्ट नक्की, जोपर्यंत तुम्ही या गोष्टी नियमित सातत्याने सराव करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं निश्चित असं फळ मिळणार नाही. त्यामुळे चांगला सराव करा, चांगला अभ्यास करा. या ठिकाणी आपण आजची तासिका संपवत आहोत. सन्माननीय राणे सर यांनी या ठिकाणी तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिलं. त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने आजच्या तासिके घेण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती श्रीरामपूर यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजची तासिका या ठिकाणी समाप्त झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय रणसिंग सर यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपणास चिन्हांची मालिका, संख्यांची मालिका हा जो घटक आहे हा अतिशय छान पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगितला. निश्चितच त्याचा फायदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान होणार आहे. अशा प्रकारची विविध उदाहरणांचा सराव सर्व विद्यार्थ्यांनी घरी करायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण थांबूया आणि उद्या सकाळी पुन्हा भेटूया सकाळी 7 वाजता एका नवीन घटकासह. तोपर्यंत सर्वांना शुभ दिन. गुड डे.